नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची अखेर राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. एकनाथ शिंदे यांची सुप्त इच्छा नाकारली. शिंदेंना जोरदार धक्का. अखेर उद्धव ठाकरे हेच सर्वोच्च स्थानी. नेमकं काय झालं? एकनाथ शिंदे यांची सपशेल हार कशी झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांचा विजय कसा झालेला आहे? अध्यक्षपदी अखेर ठाकरेंचीच निवड. नेमकं काय झालं हे सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करणार आहोत. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये लोकसभेला ठाकरेंना चांगलं यश मिळालं होतं. विधानसभेमध्ये त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. परंतु त्यानंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काही ठिकाणी ठाकरेंना यश मिळालं. तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची सत्ता गेली, मात्र त्यांच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जागा निवडून आल्या. शिंदेंच्यापेक्षा डबल जागा या ठाकरेंच्या निवडून आल्या. म्हणजेच ठाकरेंचं जे काही वर्चस्व आहे ते मुंबईमध्ये शिंदे कमी करू शकत नाही. ठाकरे ब्रँड हाच मुंबईमध्ये चालतो हे सिद्ध झाल्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आलेली आहे की उद्धव ठाकरे हे अध्यक्षपदी राहिलेले आहेत. तर एकनाथ शिंदे यांची जी इच्छा होती ती आता पूर्ण कधीच होणार नाही. ती अशी की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली असून आदित्य ठाकरे सदस्य म्हणून त्यामध्ये आहेत. तर एकनाथ शिंदे यांना हे अध्यक्षपद पाहिजे होतं, परंतु एकनाथ शिंदेंना धक्का बसत त्यांना हे अध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, तर 6 वर्षांनी त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी जी काही फिल्डिंग लावली होती की स्वतःकडे अध्यक्षपद मिळावं, मात्र त्यांना धक्का देत उद्धव ठाकरे यांनाच कायम याचं अध्यक्षपद मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा जी जोरदार संघर्ष चालू होता त्याचं हे फलित म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना यामध्ये ठेवलेलं दिसत नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामध्ये आपण पूर्ण बातमी बघूया. त्यामध्ये शिंदेंकडे शिवसेना निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शिंदेंना वाटलं होतं की या अध्यक्षपदी सुद्धा त्यांची निवड होईल, मात्र देवेंद्र फडणवीस आणि काही सदस्यांनी आणि ज्येष्ठ मंडळींनी उद्धव ठाकरे यांची निवड करून शिंदेंना जोरदार धक्का दिलेला आहे. त्यामुळेच आता भविष्य काळात सुद्धा शिंदेंचं पक्षचिन्ह याच प्रकारे उद्धव ठाकरे यांना मिळणार यात काही शंका नाही. त्यामुळेच गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे हे दिल्ली वाऱ्या करत आहेत. त्यामध्ये त्यांनी 2 दिवसापूर्वी अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अमित शहा यांनी भेट नाकारली. याचाच अर्थ पुढील काही दिवसात जी अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांची अशीच सपशेल हार होणार असून शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्यावर उद्धव ठाकरे यांचाच अधिकार आहे आणि तो कायद्याने त्यांनाच भेटेल असं सुद्धा अनेक मंडळींचं मत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे सध्या चिंतेत दिसत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कोणाला मिळावं, ठाकरे की शिंदे? कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.